उद्योगधंदा चालावा किंवा आम्ही जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत ना, तर आमच्या बिझनेसमध्ये वाढ व्हावी किंवा आमचा जो काही उद्योगधंदा आहे त्याच्यामध्ये प्रगती व्हावी, त्याच्यासाठी काही सेवा सांग. तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच वेळा अशाच कमेंट्स येतात की ताई, अगं माझं छोटंसं बुटीक आहे किंवा मी घरगुती व्यवसाय करते आणि मी प्रामाणिकपणे कष्ट करत असते, तर मला ना याच्यासाठी काहीतरी सेवा सांग की जेणेकरून माझा उद्योगधंदा चालावा. आता उद्योगधंदा हा तुम्ही घरी बसून करू शकता. तुमचं मेडिकल आहे, तुमचं पार्लर आहे, तुमचा अगदी छोटा गाडा सुद्धा आहे, ज्याच्यात तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणं सुद्धा महत्वाचं असतं. थोडक्यात काय की लक्ष्मी प्राप्ती व्हावी, उद्योगधंद्यात बढती व्हावी, प्रगती व्हावी, म्हणून आपल्याला ते वाटत असतं. आता याच्यासाठी काय करावं? सगळ्यात आधी जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, जो खरंच मेहनत करत असतो, त्याला परमेश्वराची कृपा असतेच. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठेतरी नशिबाची साथ असणं सुद्धा महत्वाचं आहे. तर आता त्याच्यासाठी काय गोष्टी आहे, तर ते आपण बघूया. तुम्हाला माहिती का, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की एखादी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे किंवा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही जी धडपड करत असाल, तर त्याच्यामध्ये काही काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये येतं ते तुमचं पूर्वसंचित, जे काही आपण घेऊन आलेलो आहे ते संचित. दुसरं येतं तुमचं प्रामाणिकपणे कष्ट, तुम्ही लोकांना काय देता किंवा तुम्ही कसे वागता, त्याच्यानुसारही आपल्याला ते फळ मिळत असतं. जेव्हा आपण एखाद्याला देत जातो किंवा युनिव्हर्सला आपण कोणाला तरी काहीतरी देत जातो, मग ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देत जातो ना, तेवढंच परतफेड आपल्याला चांगल्याच रूपात मिळत असतं. आणि तिसरं आहे की तुमचे कर्म. तर एक भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्माचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही कसे कर्म करता, तुम्ही काय अध्यात्मात म्हणजे तुमचे चांगले वाईट कर्म, तुम्ही कोणाला काय बोलता, तुम्ही किती निंदा नालस्ती करता, तुम्ही किती मदत करता, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात त्याच गोष्टी कामाला येतात. आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी ना ह्या मागच्या गोष्टी क्लिअर करणं खूप महत्वाचं असतं. आता सगळ्यात आधी येतं की काय केलं पाहिजे ताई. बघा, तुमचा कुठलाही उद्योगधंदा असेल, कुठलाही, आपण म्हणजे तुम्ही अगदी मेडिकल, पार्लर, एखादा छोटासा गाडा किंवा एखादा छोटासा स्टॉल पण नाही, एखादा टेबल घेऊन जरी तुम्ही काहीतरी नव्याने करू पाहत आहात, तर तिथे ना महाराजांचा छोटासा फोटो असावा. आता मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून तुम्ही ज्या देवाला मानतात, कुठल्याही देवाचा, मग तिथे गणपती बाप्पा आहे किंवा महाराज आहे, कुठले पण, तिथे छोटासा फोटो असावा. भले तो नंतर तुम्ही परत तो घरी घेऊन या, परत तो ठेवा, कारण छोटासा गाडा असल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी उचलून घरी आणाव्या लागतात टेबल सहित. मग तो फोटो सुद्धा तुम्ही उचलून घरी आणावा. एवढंच की मासिक धर्मात जरा थोडंसं आपण त्याचं पालन करणं महत्वाचं आहे, की जेणेकरून तुम्ही जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात ना, ती परमेश्वराची साथ असतं की नाही, माझ्याबरोबर मीच नाही करत आहे, माझा परमेश्वर, मी ज्याला मानते तो सुद्धा माझ्यासोबत आहे. म्हणून कुठलाही व्यवसाय जेव्हा सुरू करत असतो आपण, गणपती बाप्पांची मूर्ती फोटो ठेवत असतो, त्याच्याबरोबर ज्या देवांना तुम्ही मानता त्या देवांची मूर्ती फोटो तुम्ही ठेवत असता. आता अगदी घरात सुद्धा, घरातही असलं तरी परमेश्वर म्हणजे देवाला प्रार्थना करायची सकाळी उठल्या उठल्या की आज जे काही मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे त्याच्यासोबत तुम्ही पण असावा आणि मला तुम्ही माझ्या या कष्टामध्ये माझ्यासोबत राहा तुम्ही, अशी प्रार्थना करायची असते. आता सेवा म्हणाल तर सेवेत सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. कुठलीही सेवा करत असताना नित्यसेवा महत्वाची आहे. नित्यसेवा का महत्वाची आहे तुम्हाला सांगते. आता समजा मला म्हणजे आता समजा मला एखादी गोष्टीचं ऑपरेशन करायचं आहे, तर डायरेक्ट जाऊन मी काही ते ऑपरेशन करणार आहे का? आधी मी डॉक्टरांचा सल्ला घेईल. डॉक्टर मला एक म्हणजे एखादी गोळी देईल की ते ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत ती गोळी मला कामाला येईल. जो मला त्रास होत आहे त्या गोळी म्हणजे त्या त्रासासाठी ती गोळी कामाला येईल. ती गोळी काय करणार आहे? ती गोळी मला बळकट करणार आहे. मला जी काही व्याधी आता होते आहे त्या ऑपरेशनसाठी, त्यातून मला विश्रांती, रिलॅक्स मिळणार आहे. मला एक असं पुश, ज्याला आपण म्हणतो की धक्का देण्यासाठी ती गोळी मदत करणार आहे. तर हे नित्यसेवा तेच आहे. कुठल्याही सेवेचं मूळ ही नित्यसेवा आहे, जी धरून ठेवते आपल्याला. आपण कधीतरी भरकटतो, इकडं तिकडं जातो, पण ती नित्यसेवा आपल्याला मूळ असतं ती, आणि आपल्याला ती धरून ठेवते. नाम जप चालता बोलता उठता बसता तुम्ही करू शकता. त्याच्यावर 11 माळी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी ना मैत्रिणींनो, आपली अडचण जर एवढी आहे तर आपल्याला एवढी सेवा करावी लागते. माझा हात सुद्धा कॅमेरात येणार नाही, एवढी सेवा करावी लागते. मग त्याच्यामध्ये नित्यसेवेने ना आपले कामं पटकन पटकन होतात. म्हणून ती नित्यसेवा खूप महत्वाची असते. दुसरं, आता पैसा पाहिजे, उद्योगधंद्यात बढती व्हावी, प्रगती व्हावी, म्हणजेच काय, लक्ष्मीप्राप्तीच झाली ना.
तर आता बऱ्याच ठिकाणी बघा आपल्या केंद्रामध्ये पण व्यापार वृद्धी यंत्र मिळतं, ते तुम्ही आणून त्याच्यावर सेवा करून, फक्त आणून ठेवून काही होत नाही, यंत्र तंत्र ठेवून काही होत नाही, त्याच्यावर सेवा करावी लागते. सेवा होणार असेल तरच ते यंत्र तुम्ही आणावं, ते तुम्ही लावावं. तिथे सगळी माहिती दिलेली असते. ते यंत्र आणून तुम्ही लावू शकता. रोज त्याची पूजा करायची. दर महिन्याला त्याच्यावर तो हातात घेऊन, दर महिन्याला 15 दिवसाला त्याला हातात घेऊन त्याच्यावर मंत्र जप करायचा असतो. त्याच्यात ते सगळं दिलेलं असतं. तुम्ही बघा, जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. ते झालं. दुसरं येतं ते महत्वाचं, की सेवा. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा असतात, त्या अगदी तुम्ही तुमचं गाडा आहे त्या गाड्यावर पण रोज तारक मंत्र लावून द्यायचं किंवा विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं. सगळ्या सेवा बघा, ऐकणं वेगळंच, ऐकतो आपण, ऐकतोच, नक्की त्याचा फायदा होतो. पण जेव्हा श्रवण करतो, जेव्हा स्वतः पठण करतो ना, तेव्हा त्याचा खूप जास्त फायदा होतो. आणि न चुकता रोज 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र. मग ताई, आता माझा गाडा आहे, मी घरात सेवा करू शकता का? नक्कीच तुम्ही घरात सेवा करू शकता. किंवा तुम्हाला जर तुमची दुकान असेल तर दुकानात तुम्ही सेवा केलेली अतिउत्तम, काहीच हरकत नाही, तुम्ही करू शकता. तर रोज न चुकता 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही पठण करा. मराठीत करा, संस्कृतमध्ये करा, तुमची इच्छा. व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला एक टाइम ठेवा की तुम्ही तिथे ती सेवा करू शकता. कुठला पण बिझनेस असो, सेवा सेम करायची आहे. 3 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. 1 वेळा तुम्हाला श्री सुक्तम पठण करायचं आहे. शक्य असेल तर नक्कीच 1 माळ, शक्य असेल तर सांगते, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ नवारणव आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे. संकल्पयुक्त केलं तर सोन्याहून पिवळं. खूप चांगलं, खूप चांगलं. जर संकल्पयुक्त तुम्ही सेवा केली तर ही 40 दिवसाची ही माझी सेवा आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही खरंच, म्हणजे आपण बघा कवड्यांची पण सेवा करतो, त्या कवड्या पण तुम्ही देवघरात ठेवू शकता. पण आता मी फक्त तुम्हाला व्यापार वृद्धीसाठी एक सातत्य, 40 दिवस केलं मग देव कोण मी कोण असं नाही, तुम्ही सातत्य ठेवा तुम्हाला. आणि आपल्याला अनुभव आला ना, आपण त्या सेवा करतच असतो. मग काय करायचं, 3 वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा. 1 वेळा श्री सुक्तम, 1 माळ नसेल शक्य तर 16 वेळा विष्णू गायत्री. मी तुम्हाला आधीच सांगितले, अडचण आहे तर सेवा ही तेवढ्याच पटीने वाढवायची असते. पण अगेन तुमची इच्छा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. 16 वेळा किंवा 24 वेळा विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर नवारणव आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे. आता हे करून झाल्यावर ना, 2 स्तोत्रम आहे, खरं तर 3 आहे. त्याच्यामधलं एक आपण श्री सुक्तम ऑलरेडी पठण करणार आहोत. त्याच्यामध्ये 2 आहे महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र. खरंच तुम्हाला सांगते, धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्रम, अगदी व्यापार असो किंवा नोकरी जरी असली तरी घरात ना कनकधारा स्तोत्रम रोज लावा. ज्या पद्धतीने आपण या संपूर्ण अधिक मासामध्ये सेवा केली की नाही, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्त्रनाम, बऱ्यापैकी आता लोकांचं ते कळत आहे की आता याच्यानंतर काय. भले अडचण येते आपल्याला वाचायला किंवा ऐकायला, पण ऐकताना पण बऱ्याच वेळा आपले शब्द चुकतात, पण आपल्याला कळतं की याच्यानंतर काय आहे. तसंच हे तुम्ही जर कनकधारा स्तोत्रम जर तुम्ही ही रोज 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 वाचलं ना, तुम्हाला किंवा ऐकलं ना, तरीही तुमच्यामध्ये खूप छान असा बदल घडतो. म्हणजे तुम्ही खूप करोडपती व्हाल, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण नक्कीच तुमचं जे काही प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करताना त्याला तुम्हाला यश मिळणारच. सातत्य ठेवायचं. आता 40 दिवसाच्या सेवेमध्ये एखादा दिवस इकडे तिकडे गेला तरी हरकत नाही. आता व्यापारात वृद्धी, आपण एवढं प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत तर मांसाहार वर्ज्य करावा. त्याच्यानंतरही तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. मग कंटिन्यू करू शकता. मग ताई, मग वाचून म्हणजे सगळं ह्या सेवा करून आम्ही मांसाहार करू का, हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. पण तुम्ही ह्या सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो. खूप सुंदर, खूप छान वाटतं ते. अनुभव येतो. कस्टमरची, ग्राहकांचं जे काही आहे, अगदी घरातही तुम्ही ब्लाऊज शिवत आहात किंवा काय तुमचं काम असेल, प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करत आहात, त्याला कधीच लाज नसावी. आणि आपल्याला माहिती आहे की 2च गोष्टीची लाज असते. म्हणून आपण प्रामाणिकपणे कष्ट करत, अजिबात लाज नसावी. परमेश्वराला म्हणावा, नेहमी महाराजांना म्हणायचं की महाराज माझ्यासोबत राहा तुम्ही. मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, नक्कीच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि महाराज आपल्यासोबत आहेत, यात काही शंका नाही. तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला बघा काय अनुभव येतो. नक्कीच मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या ज्या अडलेल्या गोष्टी आहेत किंवा जी काही अडकलेली कामं आहे, धनवृद्धी आहे किंवा व्यापार बसला आहे, तर नक्कीच तुम्ही यासाठी ही सेवा करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.